सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही। सरले आता नाही, सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही। विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पान्हायनी। सीन न विचारी भाग, सीन न विचारी भाग, नव्हे निष्ठुर नाही राग। विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पान्हायनी। भेदा भेदा भेद नाही, भेदा भेद नाही तुका म्हणे तिच्या ठाई। विठ्ठल कृपाळू माऊली
सदा प्रेमी पान्हायनी विठ्ठल सरले आता नाही नमने वेळ काळ काही विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पान्हायली ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांची मायबाप कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाय त्यांची असणारी ही वद्यवारी काल दशमीच्या दिवशी ज्ञानोबाराय पंढरीची वारी करून परत समाधिस्थ झाले आणि आज हा एकादशीचा पर्व काळ आणि त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आज वद्यवारी असताना संतपर अभंग घ्यायला पाहिजे पण तो काय अभंग आज घेतला नाही. ज्ञानोबारायाने ज्या अभंगाची प्रेरणा दिली स्मरण दिलं रुक्मिणी पांडुरंग परमात्म्यांनी स्फुरण दिलं अभंगाचं तो अभंग आज सेवेसाठी निवडले. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपलं आराध्य दैवत कुलदैवत श्री पांडुरंग परमात्मा त्याला माऊलीची उपमा देऊ आपण स्वतः लेकरू हो. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवान परमात्म्यापुढे काही मागणी मागून प्रतिज्ञा करतात विनंती करतात. याचं चिंतन आपल्याला नियोजित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला पूर्ण करून ज्ञानोबाराया चरणी समर्पित करायचे आहे. उपस्थित असलेले आपले सर्व संस्थेतील गुरुजन मंडळी गुरुरंगाचार्य येणेकरी सर्व टाळकरी वृंद सर्व महाराज मंडळी यांच्या या उपस्थितीतून सर्व माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीतून आपल्याला कीर्तनरूपी सेवा करायची आहे. असो समचरण सर्वजम सांद्रणीला बुधाभम जगनित पाणी मंडनम मननाना तरुण तुलसी माला कंधनम कंजनेत्रम सदै धवरात विठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां भरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगं कुरु प्रथम नमो. दुसरे चरण संतान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांचे केली स्मरण वय सगळं ते जीवंत श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी कपुलिया अलंका पुण्यम सिंहासनस्थं पदां भोजे तेजप्रदेशं समाधिस्थमूर्ती भजिज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक
सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगा पुढे जाऊन आपली काही विनंती करतात. सरले आता देवा, मी तुझ्यासमोर उभा आहे, पण तुला या ठिकाणी देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही. सरळ या शब्दाचा अर्थ काहीच नाही, कारण तू सर्वच या ठिकाणी मी तुला अन्यान्य द्यावं वाटतं, पण माझ्याकडं द्यावा काहीच या ठिकाणी. माणसाकडे काही शिल्लक असलं तरच देवाला देता येईल, पण शिल्लक नसल्यानंतर काय द्यावं या ठिकाणी तुला या ठिकाणी मी देऊ. त्याच्यावर माझ्याकडे काहीच या ठिकाणी शिल्लक नाही, त्याच्यावर मी देवा तुला देऊ शकत. सरली आता नाही म्हणजे माझ्याकडे काहीच नाही. उत्तरार्धामध्ये म्हणतात न म्हणे वेळ काळ काही. व्यवहारामध्ये असा असतं, ज्या टायमाला आपल्याकडे एखाद्या गोष्टीची उणीव असेल अन्यांनी, त्या टायमाला मनुष्य एखाद्या व्यक्तीकडे जातो. कोणत्या व्यक्तीकडे जातो? आपल्याला जे पाहिजे ते ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीकडे तो मागण्यासाठी जातो. मागण्यासाठी कशामुळे गेला? हा जवळ आहे म्हणून. तसं देवा, तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, उलट मीच तुझ्याकडे या ठिकाणी मागायला येतो. पण मागायला येत असताना न म्हणे काळ वेळ काही. आमचा भक्ताचा स्वभाव असा आहे, भक्ताचं जीवन असं आहे की काही गोष्टी देवाकडं किंवा अन्यान्य व्यक्तीकडे मागायला जात असताना काही वेळ काळाची काय आहे मर्यादा आहे. पण देवा, माझ्याकडं मात्र तसलं काहीच नाही. मी तुला कधी मागितलं किंवा कधी मागायला जावं हे माझ्याकडे या ठिकाणी माझ्या मनातली गोष्टच या ठिकाणी शिल्लक राहिली. मी कशाही पद्धतीने वेळ काळाचा कधी विचार केला नाही. मध्यरात्रीला पण तुला या ठिकाणी मागायला आलो, दुपारी तुला मागायला आलो, संध्याकाळी मागायला, म्हणजे थोडक्यात तुला मागण्यासाठी. आता देव आता झोपले असतील, आता झोपीच्या टायमात कसं देवाला मागावं, किंवा देव आता काही कामामध्ये असतील, कामाच्या टायमात कसं मी काय मागावं, याचा मात्र मी विचार केला की वेळ काळ मी तुला मागायला आलो, पण मी मात्र अपराधी आहे. मी कसल्याही प्रकारचा देवा विचार केला, पण तुझ्याकडे मागायला मात्र आलो. एखाद्या दिवस तू रागावशील म्हणून मी या ठिकाणी तुला विनंती करतो. सरले आता काही न म्हणे वेळ काळ काय. माझ्याकडे नाही म्हणूनच मी तुला मागायला आलोय. माझ्याकडे असतं तर मी तुला मागायला आलो, पण मागण्याची जी काही पद्धत आहे देवा माझ्याकडून चुकलेली आहे. कशी चुकलेली आहे? मी कधीच वेळ काळाचा कधी विचार केला आणि वेळाला कधीही मी तुझ्याजवळ आलो आणि या ठिकाणी तुझ्याकडे मी मागणी मागली. सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही. पण देवा, विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पान्हायली. देवा, तू कृपेची माऊली आहे. माऊली या शब्दाचा अर्थ जर या ठिकाणी सांगायचा असेल तर
भक्तानं काय जेवढे काय अपराध केले असतील ती सामावून घेण्याची जिच्यामध्ये शक्ती या ठिकाणी प्रदान केलेली आहे तिला काय म्हणायचं. लेकराचे किती जरी अपराध या ठिकाणी किती जरी अपराध केले पण ती आई ती अपराध काय करते, सहन करते. म्हणून आईला आपण काय कशी उपमा दिलेली, माऊली. लेकराचा स्वभाव आहे काही अपराध करणं. अपराध कशामुळे लेकरू करतं, कळत नाही म्हणून. लेकराला जर कळत असतं तर लेकराने अपराध केले नसते. पण ज्या अर्थी लेकरू अपराध करतंय त्या अर्थी कळत नाही म्हणून करताय. पण माऊली म्हणते याला कळत नाही म्हणून हे अपराध करताय. म्हणून आपण त्याचे अपराध सहनच केले पाहिजे. म्हणून ती माऊली किती जरी लेकराचे अपराध केले तरी ती माऊली काय करते, सहन करते. म्हणून तिला माऊली शब्द आहे. आईला जसं माऊली शब्द आहे तसं देवा माझ्याकडून किती जरी अपराध या ठिकाणी झाले असतील, होतील आणि केले पण देवा तू मात्र त्याचा काही विचार केला नाही. आता व्यवहारामध्ये कसं असतं, एखादी व्यक्ती एखाद्याकडं मागा जर गेली तर पहिला मुद्दा आमच्याकडं जरी वस्तू असली तरी नाही म्हणून. पण देवा तू कधी तसं नाही म्हटला, कधी आलो याचा विचार केला. कारण तू काय आहे, माऊली. विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पानायले, सदा प्रेमी सदा पानायले. आता देवाला मागाच मी सांगितलंय माऊलीची उपमा दिलेली आहे. देव खरा काय आहे, पुरुष आहे. पण इथं देवाला माऊली म्हणजे स्त्रीची उपमा दिलेली आहे. पुरुषाला काय स्त्रीला माऊली म्हटलेलं आहे. पण इथं पांडुरंगालाच या ठिकाणी माऊलीची उपमाने आपलं उपमाने दिलेली आहे. विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेमी पाना. ज्याप्रमाणे आई ते लेकराला या ठिकाणी पाहणावते. पाहणावते या शब्दाचा अर्थ त्या लेकराला काय करते, दूध पाजते. लेकराला सतत दूध पाजते. त्या लेकराला ज्यावेळेस तहानभूक लागेल त्यावेळेस ती माऊली त्याचा विचार करते आणि ती माऊली त्या लेकराला काय पाजते, दूध पाजते. किंवा गाय पाहणावली लेकरू आपलं गाय वासरू जर ओरडलं तर ती गाय पाहणावते आणि पाहणावून त्या वासराला काय पाजते, दूध पाजते. गाय वासराला दूध पाजते, आई लेकराला दूध पाजते. पण भगवंता तसं तू मला काय करतोस, प्रेमरूप पाना पाजतोस. प्रेमरूपी पाना सदा पान आहे. नाहीतर काय काय कसं असतं, पानात चोरणारे काय का असतात, हे का नाही. पानात चोरणारे काय का असतात. पण देवा तू पाना या ठिकाणी चोरत नाही. पण कोणचा पाना आम्हाला या ठिकाणी पाजला, प्रेमरूपी पाना. सदा प्रेमी पानायली. पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात शीन भाग विचारी भाग. एखाद्या वेळेस भक्ताची कामं करीत असताना शीन म्हणजे दुःख, त्या दुःखाचा कधी तो या ठिकाणी विचार केला. काय काय भक्ताची कामं केली, किती भगवंताला शिनान असेल, किती भगवंताला दुःख झाले असेल, पण भगवान परमात्म्याने मात्र त्याचा कधी विचार केला. ते कष्ट सहन केले. पुन्हा नवे निष्ठुर नाही राग. काय देवा तुझं लक्ष नाही. भक्ताची कामं करीत असताना किती जरी कष्ट झाले, किती जरी त्रास झाला, किती जरी सीन झाला तरी त्या दुःखाचा तो विचार केला नाही. आणि दुसरं नवे निष्ठुर नाही राग. निष्ठुर या शब्दाचा अर्थ वेळ वाकडे त्याला कसं तरी बोलणं हे केलं नाही. स्वतः प्रेमानंच या ठिकाणी
आणि राग तर जीवनात तू कधी आणला नाही, सतत प्रेमच केलं. रागाचा विषय कधी भक्ताच्या भक्ताचा जीवनामध्ये कधी तू राग आणला. आता आपल्या कोणी एखादी गोष्ट अन्य कोण जर चुकली तर आपण रागावतो त्याला, तुला कळत नाही का रे, असंच करत असतात का रे, तसंच करत असतात का रे. आपण सहज एखादी गोष्ट जरी घडली तरी आपण रागावतो त्याच्यावर. पण भगवंता तू माझ्याकडून कितीतरी याच ठिकाणी अनुचित प्रकार झाले नाही ते या ठिकाणी मी तुला त्रास दिला, अन्यान्य वेळेला या ठिकाणी मी तुझ्या पुढं आलो, सर्व काय केलं पण तू रागावला नव्हे निष्ठुर नाही. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज भेदाभेद नाही. महत्वाचं कारण शेवटच्या चरणामध्ये सांगितलं देवा तुझ्यात भेदाभेद नाही, अभेद अशा प्रकारची भगवंता तुझी काय आहे वृत्ती आहे. कशी अभेद वृत्ती आहे, कारण भगवान परमात्म्याची ज्याने अनन्य भावानं सेवा केली त्यालाही तोच देतो. आणि भगवान परमात्म्याची काही भक्तांनी विरोधात सेवा केली त्यालाही तेच. भगवान परमात्मा उदाहरणार्थ तुला ज्याने शिव्या दिल्या त्यालाही तेच दिलं, आणि ज्याने भगवंता आवडीनं तुझं भजन केलं त्यालाही तेच दिले. पोतना मावशी तुला मारायला आली पण शिला चुकाय मोक्ष सुरक्षित पुतणी विषयाचेरी स्तनपाने मारू आली. देवा तुझी काय उपाय आहे, किती अभेद अशा प्रकारची तुझी वृत्ती आहे. पोतना मावशी तुला मारायला आली पण तिला मारून या ठिकाणी काय दिला, तो मोक्ष दिला. भक्तालाही तो मोक्ष देतो आणि अभक्तालाही तो दुर्जनाला सज्जनाला जो देतो तो दुर्जनाला देतो, भक्ताला जो देतो तोच अभक्ताला देतो. अशा प्रकारची तुझी काय आहे वृत्ती आहे. अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा भेद या ठिकाणी तुझ्या नाही, म्हणून भेदाभेद नाही. तुका म्हणे तिच्या ठाई भेदाभेद नाही. ठाई म्हणजे जवळ, भगवान परमात्मा तुझ्याजवळ कसल्याही प्रकारचा भेद या ठिकाणी नाही. आम्ही जगामध्ये वावरू गेलो तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला भेद दिसून येतो. पण देवा तुझ्याजवळ मी आल्यानंतर मला कसल्याही प्रकारचा भेदाचा प्रकार पुढे या ठिकाणी आला नाही. अशा प्रकारची तू विठ्ठल काय माऊली आहे. म्हणून देवा आता मी मात्र माझ्याकडे काहीच नाही, म्हणून तुझ्या पुढे या ठिकाणी मी काही मागायला आलेलो आहे. मग मागायला येत असताना तू मात्र कसल्याही प्रकारचा आमच्याकडून वेळ काळ आम्हाला या ठिकाणी करणार नाही. तर देवा तू आमच्याकडून अशी सेवा या ठिकाणी सातत्यानं करून घे असं भगवान परमात्मा विनंती करतात. असे तुकुंबार आहे भगवान परमात्मा पुढे काय करतात विनंती करतात. असो आपण अभंगाचा थोडका भाव शब्दाशी अर्थ केलेला आज या अभंगामध्ये तुकाराम भगवान परमात्मा पुढे मागणी मागतात. विषय असा आहे जे या ठिकाणी देवाला मागतात ते भक्त होऊ शकतात का, याचं उत्तर असं आहे जो भगवंताला मागतो तो भक्त होऊ शकत नाही. भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतर काहीच मागायचं नसतं. काही न मागे कोणाशी तोची आवडे. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती जर सतत मागाय घरी आली तर आपल्याला ती व्यक्ती आवडती का? आहे ना आमच्या माग कार लावलाय बाबा सारखा मागायच येतोय बरं दिलं तरी समाधान नाही. एवढंच कसं आणि द्या की एवढं, म्हणजे दिलेल्या वस्तूमध्ये पण समाधान आणि
किती वेळा दिलं तरी त्याला समाधान वाटतच नाही. पुन्हा 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 तो मागायच घेतो. मग मागणारी व्यक्ती व्यवहारामध्ये आपल्याला आवडत नाही. मग भगवान परमात्म्याला तरी कशी आवडेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर काही मागायचं किंवा काही मागायचं नाही असा जर विचार करायचा जर असेल तर भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर काही मागायचं आणि काही मागायचं नाही. पण काहीच मागायचं नाही हे चुकीचं आहे. तुकोबरा म्हणतात काही मागणे काही शब्द तू बऱ्याच मला काही शब्दाचा अर्थ वाटत. काही या शब्दाचा अर्थ काही मागायचं आणि काही मागायचं हा त्या काही शब्दाचा अर्थ आहे. तुकोबारा म्हणतात देवाकडे गेल्यानंतर काहीच मागायचं असणार नाही. पण काही मागायचं आणि काही मागायचं नाही. भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर काय मागायचं आणि काय मागायचं नाही याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर संसारातलं काहीच मागायचं नाही. भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर संसारातलं काहीच मागायचं आणि परमार्थातलं मात्र मागितल्याशिवाय राहायचं नाही. आणि नीट ऐका, भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर संसारातलं काहीच मागायचं पण परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. याची दान देगा देवा तुझा विसर पुन्हा गायन आवडी. तिथं मागितली तू कारण मागितली ना. हिची दान देगा देवा देवा हेच आम्हाला दान दे, काय तुझा विसर न व्हावा हे मागा. पण भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर देवा आमचं या ठिकाणी 4 वर्ष झालं लग्न झालं पण आम्हाला काय मुलगा नाही मुलगी नाही, मुलगी अगर मुलगा तरी दे असलं पंचट देवाकडे मागायचं नाही. म्हणजे थोडक्यात संसारातलं काही देवाकडे मागायचं नाही. मी असं म्हणेन तुम्हाला संसारातलं जे आहे ते देवाला मागण्याची गरज आहे. तुम्ही म्हणता कसं देवाला मागण्याचीच गरज नाही. संसारामध्ये जे जे तुम्हाला या ठिकाणी आजपर्यंत प्राप्त झालेलं आहे ते कशामुळे प्राप्त झालेलं आहे तुमचं संचितानं संसारातले सर्व काही प्राप्त हे मागण्याचीच गरज नाही आणि तुम्हाला ते मिळवण्याची पण गरज नाही. संसारातलं सर्व आपल्या प्रारब्धानुसार होत असतं. जो होत असतो त्याला संसार म्हणायचं आणि जो करावा लागतो त्याला परमार्थ म्हणायचं. भजन करावं लागल, पूजन करावं लागल, वारी करावं लागल, शेतातली कामं होतील पण वारी स्वतः करावं लागल, भजन स्वतः करावं लागल, अभ्यास स्वतः करावं लागेल, भगवंताचं चिंतन स्वतः करावं लागेल. त्याची त्या स्वतः बरं का
नंतर आम्ही आहे खोलीत, तुम्ही करा भजन, नाही जमायचं पंचायत. हा आम्ही खोलीत बसून राहू किंवा आम्ही गाडीवर पडून राहू, तुम्ही दिंडीत चला, नाही चाटाळपणा जमायचा. दिंडीत त्या मालकानं चाललंच पाहिजे, दिंडीत भजन त्या मालकानं केलंच पाहिजे, पूजन केलंच पाहिजे, हरिपाठ व्रत वैकल्य त्यानं केलंच पाहिजे. सांगणार काय काय वारामध्ये सांगणारी माणसं आहे, परमार्थ सांगणारी नको, परमार्थ स्वतः करणारी आणि करून सांगणारी माणसं आवडतात. नाही तर बरीच परमार्थवादी माणसं आहेत, दुसऱ्याला सांगतात पण करत नाही, जमत नाही. स्वतःही करणे आणि दुसऱ्याला सांगणे हा आपला संप्रदाय आहे. अनुभवे भगवंताची स्वतः सेवा केलेली आणि मला प्रयाण काळी देवी मान पाठवी. माझा मुद्दा येत आहे, तुकोबाराय म्हणतात मी स्वतःही भजन केलं आणि जगाला भजन कराय. तुका म्हणे तुला कोणी सांगे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. साखर गोड आहे हा जो सांगतो तो न खाता सांगतो का खाऊन सांगतो? विठाला तुमच्या लक्षात आलं दिसत नाही. साखर गोड आहे हे जो सांगतो तो खाऊन सांगतो का न सांगता सांगतो? न खाता सांगतो? खाऊन सांगतो. खाऊन सांगतो. न खाता साखर गोड आहे हे त्याला सांगता येणार नाही. जो साखर खातो तो सांगतो साखर गोड आहे म्हणून, आहे का नाही? जो तिखट चटणी खातो तो सांगतो चटणी तिखट आहे म्हणून. कळला? तसं ज्याने भगवान तसं तुकोबाराय म्हणतात मी स्वतः अनुभव घेतला, स्वतः मी परमार्थ चाखला आणि नंतर तुम्हाला सांगितलं. सेवे तो हारस वाटे तो अनिका घ्यारे होऊ नका रानवरी. या शब्दाचा अर्थ परमार्थामध्ये आपण स्वतः या ठिकाणी परमार्थ करायचा, नंतर दुसऱ्याला सांगायचं. हा महत्वाचा मुद्दा आहे. माझा मुद्दा येत आहे, परमार्थ करावा लागतो. तिथं लक्षात संसार होत असतो पण परमार्थ करावा लागतो. उदाहरण तुम्हाला आता आपण सर्व इथं आहे आणि आपली खरी शेती कोणकडे आहे? विठाला आपल्या शेतीची कामं कोणकडे? आपल्या शेतात.
आपली शेत म्हणजे तुमचं लक्षात आलं का? आपलं जे गाव असेल ती जिल्हा तालुका काय असेल, आपलं तिकडं घर आहे, आपलं तिकडं शेत आहे, आपलं तिकडं सर्व आहे, पण आपण आळंदीमध्ये आहोत. चला तुमचं शेतातलं काम राहिले का? विठाला काय उत्तर देणार तुम्ही? अजिबात शेतातलं काम राहत नाही. शेतातलं काम कुणी नाही कुणी करत. तसं परमार्थ नाही, परमार्थ स्वतः करावा लागतो. हा माझा म्हणत आहे. असो म्हणतो कुवारा म्हणतात देवाकडे मागणी मागत असताना काही मागायचं आणि काही मागायचं ना. इथं आपलं चिंतन चालू आहे. देवाकडे गेल्यानंतर काही मागायचं, संसारातलं मागायचं नाही, परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. चला जेवण करीत असताना काही पदार्थ खायचे आणि काही पदार्थ खायचे नाही. उदाहरणार्थ जे या ठिकाणी पुरणपोळी म्हणा, चपाती म्हणा, भाजी म्हणा, पालक भाजी म्हणा, अन्य भाज्या खायच्या, पण इतर खायचं. इतर तुमच्या लक्षात आलं का? मांस खायचं नाही, खायचंच नाही, पण पालेभाज्या चपाती पोळी खाल्ल्याशिवाय कळलं. आता दुसरं उदाहरण तुम्हाला, काहीच प्यायचं नाही का? नाही जमणार. काहीच प्यायचं नाही ना, नाही जमणार. काही प्यायचं काही प्यायचं नाही. काय प्यायचं? दूध प्यायचं, पाणी प्यायचं, दारू दूध प्यायचं, पाणी प्यायचं, आमरस प्यायचा, सुधारस प्यायचा, पण दारू प्यायची नाही. कळलं? का प्यायची नाही ती कारण मला सांगायला वेळ. म्हणजे माझा मुद्दा काय, सेवन करीत असताना काही सेवन करायचं आणि काही सेवन करायचं नाही. जेवण करीत असताना काय खायचं आणि काय खायचं नाही. तसं भगवान परमात्म्याची सेवा करीत असताना काही मागायचं आणि काय मागायचं नाही.